काही न्यूसन्स करत असतात आणि डॉक्टरला पण सिक्युरिटी वाटत नाही। त्यामुळं महापालिकेचे जे रुग्णालय आहे तिथं सिक्युरिटी गार्ड, वॉल कंपाऊंड आणि सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत। आणि महापालिकेचे जे जे रुग्णालय आहे तिथं काही छोट्या छोट्या गोष्टी निदर्शन, ऑपरेशन थिएटरची दुरुस्ती असो, काही डॉक्टरांची, पॅरामेडिकल स्टाफची, जसं हैदराबाद रुग्णालयामध्ये ओपीडी आहे पण तिथं कर्टन सुद्धा चांगल्या पद्धतीचे नाहीत, तर त्याच्यावर सुद्धा आपण लवकर निर्णय घेऊन तिथं श्री रुग्णालय असल्यामुळे ते पण सुविधा, जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला काही जास्त विशेष प्रोविजन करण्याची गरज नाही, परंतु तिथं ते आपण जर विशेष लक्ष दिलं, आम्ही एमएस साहेबांना सुद्धा ती कल्पना दिलेलीच आहे। आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये जे हार्टचे पेशंट आता वाढत आहेत तर प्रत्येक रुग्णालयामध्ये एक ईसीजी मशीन, ब्लड शुगर तपासायची मशीन जे स्वस्त असते, त्याला जास्त काही खर्च येत नाही, तर ते सुद्धा अवेलेबल करून द्यावे, जेणेकरून महापालिकेच्या रुग्णालयांचा सर्वांनीच लाभ घ्यावा, गरीब, मध्यमवर्गीय आणि सर्वच क्लासच्या रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा। आणि दुसरा विषय आयुष्यमान भारत कार्डचा पण रुग्णालयाच्या अंतर्गत सर्वांनी त्यावर विशेष ड्राईव्ह ठेवून सर्वांना जे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत त्यामध्ये ट्रीटमेंट होत असते, तर सर्वांचं कार्ड होण्यासाठी वेगवेगळे ड्राईव्ह करून जवळपास फक्त आता आम्ही जर आढावा घेतला तर फक्त 25% लोकांजवळच फक्त आयुष्यमान भारत कार्ड आहे। आणि प्रायव्हेट रुग्णालय